वसमत तालुक्यातील माळवटा या ठिकाणी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार राजूभैया नवघरे यांनी मंदिरात गुरु रविदास महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले। त्याचप्रमाणे नवीन सभागृहाचे भूमिपूजन देखील करण्यात आले। यावेळी सर्व समाज बांधव, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, पदाधिकारी, गावातील मंडळी, महिला मंडळ, त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच तसेच गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्वच पाहुणे मंडळी, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी संत रविदास महाराज यांना अभिवादन करतो। आज या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माधवरावजी गायकवाड साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षी आपण सगळेच आम्हाला या कार्यक्रमामध्ये सामावून घेता। ज्या ठिकाणी मुरुंबा असेल, वसमत असेल, त्यानंतर आमचं बाराशू असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही संत रविदास महाराज यांच्या जयंतीला उपस्थित असतो। आज समाज प्रबोधन करून जातीभेद नष्ट करण्यासाठी स्वतःचं आयुष्य हे संत रविदास महाराजांनी खर्च केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या काळामध्ये जातीय जो सलोखा आहे तो टिकला पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, यासाठी प्रामुख्यानं काम हे संत रविदास महाराजांनी केलेलं आहे। आज आपण बघत असताना समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी त्या काळामध्ये कोणीही आवाज उठवत नव्हतं। त्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं काम हे संत रविदास महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे। ज्या काही मागच्या काळामध्ये अनिष्ट रूढी होत्या, परंपरा होत्या, ज्या जाचक अटी होत्या, त्या सगळ्या कमी करण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे। शिखांच्या ग्रंथामध्ये सुद्धा संत रविदास महाराजांचे दोहे समाविष्ट केलेले की त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून ही समाज क्रांती घडली पाहिजे, यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।